डरते नहीं किसी से क्योंकि भूलने की भूल करना नहीं तो फिर भी डरना नहीं डरते नहीं किसी से क्योंकि भूलने की भूल करना नहीं तो फिर भी डरना नहीं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट दिलेलं आहे तर आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता डेमो बघितल्याप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे की आपण अशा प्रकारे इथं स्टेटस क्रिएट करणार आहोत. तर सगळ्यात स्टार्टिंग लाईन बघू शकता तुम्ही, आपल्याला PNG, ब्लॅक PNG किंवा रेक्टँगल, परत इमोजी PNG लागणाऱ्या सगळ्या PNG आपण इथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत. फक्त फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला मटेरियलमधील एक इमेज आणि गणपती बाप्पाचे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे इमेज दिलेले आहेत. आता यामध्ये तुम्हाला कोणताही इमेज ॲड करायचा तुम्ही करू शकता. मी इथं ह्या डेमोसाठी ह्या 2 इमेजचं मी इथं तुम्हाला दाखवणार आहे. इथं तुम्ही कोणताही बाबासाहेब आंबेडकरांचे किंवा कोणतेही इमेज ॲड करून असा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता आपण महाराजांचे इमेज ॲड करायचं आहे. अशा प्रकारे एक इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन याची जी साईज आहे ती कमी करून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे कमी करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे. आता सेट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर परत एकदा प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे. सेकंड नंबरचा ॲड इमेज करून याची आपल्याला काय करायचं आहे, साईज आहे ती कमी जास्त करून घ्यायची आहे. म्हणजे अशा प्रकारे कमी जास्त बघू शकता आपण अशा प्रकारे केलेली आहे. आणि ते अशा प्रकारे इमेज आहे तो सेट करायचा आहे. आणि याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. परत एकदा स्टार्टिंग लेन आपल्याला काय करायचं आहे, थर्ड इमेज लेअर ॲड करून याची लेंथ शेवटपर्यंत पहिल्यांदा वाढवून याची साईज आहे ती करून घ्यायची आहे. आणि थर्ड नंबरचा ही इमेज अशा प्रकारे साईज कमी जास्त करून इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. आता सेट झाल्यानंतर मधील जो इमेज आहे तो आपल्याला परत प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आता बघू शकता तिन्ही इमेज लेअर सिलेक्ट झाल्यानंतर म्हणजे प्रॉपर सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, हे तिन्ही इमेज लेअर काय करायचे, रेक्टँगल किंवा आपल्या लेअरच्या खाली घेऊन यायचे. अशा प्रकारे बघू शकताय. आणि बघू शकता तिन्ही लेअर आपण अशा प्रकारे खाली घेऊन आल्यानंतर आपली जी रेक्टँगल लेअर आहे ती आपल्याला वरती घेऊन यायची आहे. म्हणजे बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायची, जी आपली व्हाईट PNG आहे ती तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. ती सिम्पली काय करायची, अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. सेट झाल्यानंतर बघू शकता त्यावर जी PNG आहेत त्या सिम्पली खालीवर करून किंवा कुठंही ॲडजस्ट करून तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत. सेट करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सेकंड नंबरचेही आपल्याला अशाच प्रकारे इमेजच्या PNG आहेत त्या सेट करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आपण वरती जे महाराजांचे इमेज लावलेले आहेत ते वरतं ॲनिमेशन आहे ते क्लिअर झालेलं आहे. तर सेकंड नंबरला बघू शकता किंग ऑफ माय हार्ट अशा प्रकारे इथं मी लिहिलेलं आहे. तर इथं चेंज करण्यासाठी काय करायचं, किंग ऑफ माय हार्टच्या लेअरला क्लिक करून इथं आपल्याला एडिट टेक्स्टवर जायचं आहे. आता मी हे किंग ऑफ माय हार्ट हे गणपती बाप्पासाठी लिहिलेलं होतं. ते आपल्याला खुडून काय करायचं आहे, इथं WORLD वर्ल्ड असं करून घ्यायचं आहे. म्हणजे किंग ऑफ वर्ल्ड म्हणून अशा प्रकारे लिहायचं आहे. तर लिहिल्यानंतर बघू शकता प्रॉपर तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता इमेज इथं कोणताही तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे फक्त असला पाहिजे, ज्या इमेजच्या जागेवरती थोडीशी जागा राहिलेली पाहिजे. तर अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. आणि तोच इमेज लेअर फुल स्क्रीन म्हणजे शेवटच्या बीटमार्कपर्यंत 12.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आणि वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिला 5 सेकंदाच्या बीटमार्कवर आल्यानंतर इथं आपल्याला तो 2 भागात कट करायचा आहे. आता कट केल्यानंतर या दोन्ही इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून
हे जे दोन इफेक्ट बघू शकताय, तर यातले हे फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. पहिल्या लेअरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रेसेट ओपन करून जो सेकंड नंबरचा अशा प्रकारे इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरच्या म्हणजे 5 सेकंदाच्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपला जो इमेज आहे दोन्ही लेअर ते लॉंग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला म्हणजेच अशा प्रकारे इमेज लेअरच्या वरती घेऊन यायचे आहेत. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. अशाच प्रकारे सेकंड नंबरचा ही लेअर जो इमेज आहे तो काय करायचा आहे, अशा प्रकारे आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. म्हणजे याचंही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. तर आता दोन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर दोन्ही आपण इमेज पेस्ट केल्यानंतर म्हणजे आपण सेट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रेसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि थर्ड नंबरला ही स्मॉल लेअर दिसून येते. सिम्पली त्या लेअरला क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे. आणि मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 6.21 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन सिम्पली वरती कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे. 8.22ला एकदा पेस्ट करायचे, 10.19 आणि 12.18 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर त्याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता तुम्ही वरती बघू शकता मी हे 3 शिवाजी महाराजांचे इमेज लावलेले आहेत. इथं तुम्ही कोणतेही इमेज लावून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर बघू शकता आपण इथं आता आपला स्टेटस झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आरचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.